दरवर्षी आषाढी एकादशी जवळ आली की एक अद्भुत आणि भक्तिभावाने भरलेला प्रवास सुरू होतो. हा प्रवास असतो प्रेमाचा, श्रद्धेचा आणि समर्पणाचा. हा असतो वारीचा प्रवास, पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीचा. शेकडो मैलांचा प्रवास, अंगावर पांढरे धोतर, डोक्यावर तुळशीचं रोप, हातात टाळ मृदुंग, हे असतात आमचे वारकरी. ते चालतात सूर्यप्रकाशात, पावसात, चिखलात, थकव्याच्या पलीकडे. पण त्यांच्या ओठावर असते एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. वारी ही फक्त चालणं नाही, ती एक साधना आहे. एक सामाजिक समरसतेचा, एकतेचा आणि भक्तीचा महोत्सव आहे. जात, धर्म, वय, आर्थिक स्थिती या सगळ्या भिंती वारीत हरवतात. कोणीतरी आईच्या ओढीने येतो, कोणीतरी संकटातून सुटका झाल्याच्या आभारासाठी, तर कोणीतरी फक्त विठोबाच्या दर्शनासाठी. या पावलांमध्ये भक्ती आहे, श्रम आहे आणि विठ्ठलावर नितांत प्रेम आहे. वारी संपते एका ठिकाणी, पंढरपूरच्या पवित्र रस्त्यावर, विठोबाच्या दर्शनाने. पण वारकऱ्यांची ही आंतरिक वारी सुरूच राहते, शुद्ध अंतःकरणात, सदैव चालणाऱ्या भक्तीच्या वाटेवर. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.